हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंजलीज एम्पायर. तर आपल्यासाठी घेऊन आलेले आहे एक मस्त आणि अ, छान अशी चटपटीत रेसिपी. तर इथे मी केलेल्या आहेत दुधी भोपळ्याच्या वड्या. तर याला तुम्ही दुधी भोपळ्याचे स्नॅक्सचा काही पदार्थ असंही बोलू शकता. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे. आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे, ओवा, काळी मिरी, बेसन, लाल तिखट, हळद हे सगळे पदार्थ घेतलेले आहेत. इथे मी जे की भोपळ्यामध्ये खूप एक्स्ट्रा मॉइश्चरायझर म्हणजेच पाणी जास्त असतं, तर ते आपल्याला इथे पूर्णपणे पिळून काढायचं आहे. एकदम सुकं करून घ्यायचं आहे भोपळाचा किस आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे सगळे स्पाइसेस वगैरे ॲड करून वडीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती पाणी याच्यामध्ये आहे. हा मी अर्धा भोपळा किसून घेतला होता. पाहू शकता किती पाणी होतं याच्यामध्ये. तर आता आपण भोपळ्याच्या किसामध्ये आपल्याला सगळे स्पाइसेस, मीठ, अ, जिरे, हळद, ओवा हे सगळं टाकून घ्यायचं आहे. ही हिरवी मिरचीची पेस्ट आहे, कोथिंबीर, लसूण, आलं आणि जिऱ्याची पेस्ट. याच्यामध्ये ओवा आणि काळी मिरी पूड होती. हे मीठ, लाल तिखट आणि हळद आणि आपल्याला इथे ह्याच्यामध्ये तीळही टाकायचे आहेत. मसाले छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये तुम्ही पाणी आहे म्हणून जास्त पीठ घातलं, बेसन पीठ, तर त्या वड्या खूप कडक होतात. त्यामुळे विदाऊट पाणी वापरता जेवढं पीठ बसेल याच्यामध्ये तेवढंच पीठ आपल्याला वापरायचं आहे, बेसन पीठ. हे मी भांडं घेतलेलं आहे वड्या लावण्यासाठी, स्टीम करण्यासाठी. एवढ्या भोपळ्याच्या किसामध्ये 1 ते दीड वाटी बेसन पीठ आपल्याला ॲड करावं लागलेलं आहे. हे थोडंसं पीठ पातळ वाटत आहे, परंतु जर आपण हे जास्त घट्ट केलं, तर वड्या खूप कडक होतात. तर अशा प्रकारे पीठ मळून घेऊन आपल्याला वड्या लावून घ्यायच्या आहेत. स्टीम करायला ठेवायच्या आहेत वड्या. आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला गॅसवरती स्टीम करून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये. पाणी उकळून त्यावरती हे भांडं ठेवून आपल्याला वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत.
छान अशा ह्या वड्या 20 ते 25 मिनिट आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत. तर वड्या उकडलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मी इथे वड्या डायरेक्ट तेलामध्ये टाकत आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेत आहे. तर यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून त्यामध्ये वड्या डिप करून तळून घेऊ शकता. तोही एक छान पदार्थ मुलांना स्नॅक्ससाठी वगैरे होऊ शकतो. इथे मी लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे वरून मसाल्यासाठी. तर थोडा वेळ आपल्याला इथे झाकून ठेवायची आहे कढई आणि आपल्याला छान वड्या स्टीम करून तळून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथे जास्त तेल वापरलेलं नाहीये फ्राय करायला, परंतु क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला या वड्या झाकून ठेवायचं आहे. तर 4 ते 5 मिनिट आपल्याला या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवरती आपल्याला या छान फ्राय करून घ्यायच्या